महापालिका निवडणुकीचे महायुद्ध महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज प्रस्तुत। महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज प्रस्तुत महापालिका निवडणुकीचे महायुद्ध या विशेष कार्यक्रमामध्ये मी राजेंद्र कांबळे आपणा सर्वांचं स्वागत करतो। आपण आता प्रभाग क्रमांक 3 मध्ये आहोत। या ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या पॅनलकडून या ठिकाणी शक्ती प्रदर्शन करत या ठिकाणी प्रचार रॅली, मोटरसायकल रॅली या ठिकाणी काढण्यात आली आहे। आणि आपल्यावर बोलण्यासाठी इथले उमेदवार आहेत। काय सांगाल या ठिकाणी चुरशीची अशी निवडणूक आहे असं लोक बोलले जातात, मात्र खरी लढत काय आहे, काय सांगाल? चुरशीची लढत म्हणताय यात काय मला सत्य वाटत नाही आहे। खरं जनता ही आमच्या पाठीमागे ठामपणे आहे। जनतेने आम्हाला आत्तापर्यंत साथ देत आलेले आहे। तुम्ही विस्तारित भाग असून दे, माळभाग असून दे किंवा गावभागामध्ये असून दे, विरोधकाच्या पॅनलमध्ये जे स्टँडिंग नगरसेवक आहेत त्यांनी काय काम केलं, किती लोकांना साथ दिली, किती लोकांच्या टचमध्ये राहिले हे लोकांना कोण स्टँडिंग नगर? संदीप आवटी यांनी गेल्या 7-7.5 वर्षामध्ये काय काम केलं, भागात कुठला विकास केला, 2 कट्टे आणि सेल्फी पॉईंट बांधला म्हणजे विकास नसतो असं मी नाही, जनताच म्हणते। जनतेच्या मूलभूत ज्या गरजा आहेत, रस्ते, गटारी, ड्रेनेज, लाईट, ह्या गोष्टीकडे त्यांनी पूर्ण दुर्लक्षित केलेलं आहे। त्यांचा ह्या भागामध्ये टच नाही आहे असं आम्ही नाही, जनता म्हणते। त्यामुळं आम्ही ह्या भागामध्ये पंढरपूर रोड असून दे, ह्या भागातला कुठलाही रस्ता असून दे, तुम्ही त्या भागात जाऊन नागरिकांना विचारावा, तुम्हाला ह्या आत्ता जे उमेदवार आहेत त्यांचं तुम्हाला नाव चर्चेत येईल त्याचं, की बाबा दिगंबर जाधव, सागर वनखंडे, दुर्वे, चौधरी ह्या लोकांनी कामं केली म्हणून। याचाच अर्थ असा आहे की लोकांचा आमच्यावर विश्वास आहे आणि लोक आमच्या बाजूनं आम्हाला सहकार्य करतील, चांगल्या मताधिक्याने आम्हाला निवडून आणतील एवढे या प्रसंगी सांगतो मी। लोकसभा असू दे, विधानसभा असू दे, नेमकं तुम्ही कुणाचं काम केलं होता? आम्ही विधानसभेला आम्ही स्तब्ध होतो, जास्त काय आम्ही इकडे तिकडे काम केलं नाही। त्याचबरोबर आम्ही लोकसभेला मोदी साहेबांचं, संजय काका पाटालचं आम्ही काम केलं होतं, भारतीय जनता पार्टीचं काम केलं होतं। परंतु अशी परिस्थिती आल्या, जे लोकसभेला मोदींच्या विरोधात होते ते आज भारतीय जनता पार्टीमध्ये आहेत आणि ज्याने आजपर्यंत मोदींसाठी काम केलं ते आज भारतीय जनता पार्टीवर न लढता दुसऱ्या पक्षातून म्हणजे राष्ट्रवादी आणि शिवसेनेतून आम्ही इलेक्शन लढत आहोत। काय झालं असं की दिगंबर जाधवांना या ठिकाणी भारतीय जनता पार्टी सोडावी लागली आणि तुम्हाला उमेदवारी न मिळण्यामागचं कारण काय असावं? कसं आहे, विरोधी गटाकडं वेगवेगळे आयटम आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे त्यांच्याकडे खेळ आहेत। त्यातला कुठला आयटम त्याने आता नेते मंडळाला दाखवला आहे, त्यामुळे आम्हाला डावललं हे काय कळत नाही। एका उद्योगपतींच्या फार्म हाऊसवर बैठक झाली होती उमेदवारांसाठी, त्या ठिकाणी आदरणीय चंद्रकांत दादा पाटील असतील, आदरणीय मकरंद भाऊ देशपांडे असतील, ह्या सगळ्यांनी पण शिवाजी दादा दुर्वे व दिगंबर जाधव तसेच वनखंडे हे सर्वेमध्ये पुढं आहेत आणि आमचा सर्वे पुढं आहे, यांना तिकीट द्यायला पाहिजे, न पॅनल हातात जाईल म्हणून अशी त्या ठिकाणी तक्रारही केली, आमच्यासाठी हट्टही धरला होता। पण कोणत्या कारणामुळे आम्हाला डावलं गेलं ह्या गोष्टीचं अजून आमच्या पण लक्षात आलं नाही आणि भारतीय जनता पार्टीचे जे प्रामाणिक कार्यकर्ते आहेत त्यांच्या पण लक्षात आलं नाही। हे आमच्या आणि जनतेला न पटण्याच्या बुद्धीच्या बाहेरच आहे। ह्याची नाराजी येत्या इलेक्शनमध्ये तुम्हाला दिसून येईल। स्टँडिंग 3 नगरसेवक आहेत, म्हणजे तुमच्या घरात एक नगरसेवक, दुर्वेंच्या घरात एक नगरसेवक, वनखंडे सरांच्या घरात एक 3 स्टँडिंग नगरसेवकांना डावलून या ठिकाणी पॅनल करण्यामागचं कारण काय असावं? कसं आहे, माणूस एकदा फसला जातोय, दुसऱ्यांदा माणूस फसला जात नाही। आवटींना ह्या गोष्टीची भीती आहे की आज आम्ही वनखंडे, दिगंबर जाधव, आदरणीय शिवाजी दुर्वे यांना आम्ही फसवू शकणार नाही। नवीन उमेदवार घ्यायचे, परत पक्षाला ब्लॅकमेल करायचं, परत पदपदरात पाडायची। मागच्या 5 वर्षामध्ये त्यांनी एक सोडून आपल्या घरात 2 सभापती घेतले, भारतीय जनता पार्टीला ब्लॅकमेल करून घेतलं। इतर नौक्या जे उमेदवार होते त्यांना खोळ्यात काढून उमेदवारी घेतलं, स्टँडिंग चेअरमन दोघांना घेतलं। महाराष्ट्रात इतिहासामध्ये सांगली मिरज कुपवाडमध्ये ही एकमेव सांगली मिरज महापालिका आहे आणि भारतीय जनता पार्टी असे त्यांनी 5 वर्षामध्ये एकाच कुटुंबात दोघांना, ज्यांची सिनियरिटी नसताना पण सिनियर लोकांना सोडून त्यांनी दोघांना सभापतीपद दिलेलं आहे। अशी परिस्थिती आहे त्यांची, त्यामुळे त्यांनी आम्हाला आता ह्या टायमाला फसवू शकणार नाहीत। आम्ही सगळे जागृत झालो आहे, पक्षावर एकनिष्ठ राहू शकतो आहे, लोकांवर एकनिष्ठ राहू शकतो आहे, मग त्यांचं कार्ड चालणार नाही म्हणून त्यांना आम्हाला डावल्यासाठी प्रयत्न केला आणि आम्हाला डावलण्यात आला आहे। त्यात त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही थोडं आर्थिक कमजोर आहोत, त्यांना आर्थिक पैसेवान धनदांडगे उमेदवार पाहिजे होते,
ह्या गोष्टीसाठी, अशा अनेक गोष्टीसाठी त्यांनी आम्हाला डावललं आणि त्यांनी जे भाजपचे विरोध होते आजपर्यंत, ज्यांचा भाजपचा काही संबंध नव्हता, अशा लोकांना उमेदवारी देण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि केला आहे. तुम्ही काय सांगाल, या ठिकाणी निवडणुकीला सामोरं जात आहात, समोरचं प्रतिस्पर्धी उमेदवारी समोर दिसतोय, काय लोकांचा कसा रिस्पॉन्स आहे? एकंदरीत बघितलो तर मागच्या वेळेला आमचा निसरता पराभव झाला. खरं पराभव झाल्यानंतर पण आम्ही काही घरात बसलो नाही. लोकांच्या सुखदुःखात, लोकांच्या कामात आम्ही सतत राहिलो आहे. खरं समोरचा उमेदवार जर बघितला तर 5 वर्षातनं एकदाच तुम्हाला दिसतोय, 5 वर्षातनं एकदाच जनतेसमोर जातोय. आम्ही तसं न करता 5 वर्ष लोकांच्या सुखदुःखात, लोकांच्या कामात आम्ही असतोय. त्यामुळं ह्या वेळेला लोकांनी ठरवलेलं आहे आणि ह्या वेळेला आम्ही लोकांमध्ये जात असताना, लोकांच्या न अडचणी जाणून घेत असताना लोकांनी आम्हाला स्पष्ट सांगितलेलं आहे, पूर्ण पाठिंबा आम्हाला आमच्या पॅनलला लोकांनी जाहीररित्या दिलेला आहे. आणि हे एवढं सगळं मॉब बघता तर विजय आमचा निश्चित आहे. प्रचंड बहुमतांनी आमचं पॅनल निश्चित विजय होणार. एकीकडं सागर वनखंडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून आणि लढत आहेत आणि तुमची महायुतीमध्ये तुमचं एकत्र लढायचं चाललं होतं, मात्र ती महायुती झाली नाही. पण दुसरीकडं ख्रिस्ती समाज चिडून उठला आहे. नेमकं कुणी कुणाला फसवलं असं वाटते? नाही, महायुतीचं आदेश हे दोन्ही पक्षाकडून, भारतीय जनता पार्टी असेल आणि आमची शिवसेना असेल, महायुतीमधून लढायचं हे आदेश आम्हाला पक्षाकडून गेले होते. पण इथल्या एका स्थानिक नेत्याच्या हट्टापायी ही महायुती तुटलेली आहे आणि जनतेनं आम्हाला अशी जनतेच्या आग्रहास्तव हे आम्ही सगळी लोक, काम करणारी लोक एकत्र आलो आहे. काय विजन काय असणार आहे तुमचं? विजन म्हणजे तर आत्ता तुम्ही जर बघितलं 7.5 वर्षाचा जो कालावधी आहे, मुदत संपल्यानंतर 2 वर्ष आपण आता गेलो आहे. आपल्या ह्या प्रभागामध्ये आमच्या चौघांच्या माध्यमातून जवळजवळ एक 25 ते 30 कोटीची कामं या आपल्या प्रभागात झाल्यात. रस्ते असतील, गटारी असतील किंवा जे काही मूलभूत गरजा आहेत विस्तारित भागात जर तुम्ही बघितलं, अष्टविनगरपासून शिवाजीनगर असेल, आपलं मोरेनगरपर्यंत विस्तारित भागामध्ये जे काही रस्ते झाल्यात ते सगळे रस्ते आमच्या ह्या सर्व पॅनलच्या मंडळींकडून झालेले आहेत. जुबेरभाई असतील यांच्या माध्यमातून 50 लाखाचा जो अष्टविनायकनगरचा रस्ता आहे त्यांचा, ते नगरसेवक नसतानासुद्धा त्यांनी पाठपुरावा करून तो रस्ता करण्याचं तिथं काम केलं. त्याच्या पुढचा सगळा रस्ता आम्ही पकडलेला आहे. तिथं जे कमी पडले ते आम्ही त्या रस्त्यासाठी दिलेलं आहे. त्यामुळे लोकांच्या गरजेनुसार आम्ही ती कामं केली आहेत. कुठं तर नुसतं चौकात आमचं नाव दिसेल अशा पद्धतीनं आम्ही काही काम केलेलं नाही. लोकांच्या गरजेला, लोकांच्या अडचणी दूर करायचं काम आम्ही या ठिकाणी केलेलं आहे. हां, काय विरोधी उमेदवाराबद्दल काय सांगाल, कशी लढत आहे? आम्ही आत्ता काय झाले, आज 13 तारीख आहे, 5 वाजल्यात. आम्हाला पुढचा प्रतिस्पर्ध्यावरती आम्हाला टिप्पणी न करता आज 13 तारखेपर्यंत आम्ही अर्ज भरल्यापासून आम्ही लोकांच्या दारात जातो आहे, लोकांना आमचं काम सांगतो आहे, लोकांना आम्ही तुमच्यासाठी काय करणार आहे, म्हणजे पुढच्या विरोधीकडे जो कट कारस्थान करून निवडणूक जिंकायचं, भांडणं करायची, वाद करायचे, आमच्या मुलांना डिवचायचं आणि काय तर खोटं नाटक लोकांना दाखवून काय तर करायच्यापेक्षा आम्ही लोकांच्या जनतेत जाऊन लोकांना आम्ही काय करणार आहोत आणि काय केलं आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि आता प्रचार संपला आहे आणि आम्ही तुमच्या माध्यमातून आमच्या मायबाप जनतेला एवढीच आवाहन करतो की जर आमच्या ह्या वॉर्डामध्ये फिरत असताना आम्ही तुमच्यापर्यंत येऊ शकलो नसतो तर तुमच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला हात जोडून या पुढच्या 5 वर्षामध्ये या वॉर्डामध्ये विकास करायचं आम्ही शपथ घेतो आहे. 4ही उमेदवार एवढंच आवाहन तुमच्या माध्यमातून या ठिकाणी करतो आहे. तुम्ही एक सांगा, माजी पालकमंत्री आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे साहेबांनी या ठिकाणी सर्वांनाच फंड दिला, इथंही फंड आला. नेमका अनेक ठिकाणी समस्या आहेत, नेमकं ही समस्या कुणामुळे उद्भवली असं वाटतंय किंवा लोकांचा संपर्क न ठेवण्यामागचं कारण काय? कसा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, संपर्क ठेवायचा, काम करायचं काय नाही करायचं. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं आपलं काम करत असतो आहे. जनतेनं आम्हाला निवडून दिले, एकदा सोडून 2 निवडून दिले, चांगल्या मतानं आम्हाला निवडून दिले. त्यामुळे जनतेचे आमच्यावर उपकार आहेत. आम्ही पहिल्या फोनला जनतेचा फोन उचलल्यानंतर परत रिटर्न त्यांना कॉल करतो. ज्यांचा फोन येईल तसा त्या पद्धतीने त्यांचं काय काम आहे बघून त्यांच्या अडचणी सोडायचा प्रयत्न करतो. ते आम्हाला जमले, पुढच्याला जमत नाही, त्याचं कारण आम्ही सांगू शकत नाही, तुम्ही त्यांनाच विचारायला पाहिजे. त्यांनी याउलट वेगळं केलेलं आहे. आपला फंड तर वेगळ्याच ठिकाणीच खर्च केलेला आहे. खरं जो आमदारांचा फंड आहे त्या ठिकाणी पुढे येऊन मीच उद्घाटन केले, मीच सगळं करतोय म्हणून त्या ठिकाणी नारळ फोडण्याचं त्यांनी काम केलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त आवटीने याच्या व्यतिरिक्त दुसरं कुठलं काम त्यांनी केलेलं नाही आहे. सुचवलेली कामं तुम्ही हां, काय म्हणलं? जी आमदारांच्या माध्यमात थोडीफार कामं झालेली आहेत.
आमच्या समाज कल्याणच्या माध्यमातून थोडीफार आम्ही जी काही कामं केली होती, सो अनिता मोहन होनखंडे यांच्या माध्यमातून जो फंड आला होता समाज कल्याणचा, शासकीय फंड आला होता, त्या फंडमधून आमची कामं मंजूर केली होती. ती कामं यांनी स्वतः नारळ फोडून आम्हीच केल्यात म्हणून लोकांना दर्शवण्याचा प्रयत्न केलेला आहे. लोकांनी बघितले इस्टिमेट करताना, मापं घेताना आम्ही लोकांना आम्ही प्रत्येक गोष्टी अपडेट दिल्या. आता रस्त्याची काय परिस्थिती, रस्ता कधी होणार, काय होणार, आणि उद्घाटन लोकांनी दिसल्यानंतर लोक तेव्हापासून त्यांच्यावर नाराज झाल्यात. बाबा रस्ते केले ह्या लोकांनी, मंजूर केले ह्या लोकांनी, आणि नारळ कोणतरी वेगळंच फोडते. असा प्रकार हा 3 नंबर वार्डामध्ये झालेला आवटीने हा प्रकार केलेला आहे. मी मागच्या वेळी जे कर्मवीर चौकामध्ये गार्डन आहे चिल्ड्रन पार्क, त्याविषयी पण त्यावेळी आवाज उठवलेला. ते चिल्ड्रन पार्क जो फंड होता तो महिला बालकल्याणचा फंड होता, कारण त्याला नाव देण्यात आलं सागर सुरेश आवटी. फंड महिला बालकल्याणचा, जागा महापालिकेच्या, नाव यांचं, असा कंटिन्यू वारंवार प्रकार करण्यात आला आहे. जे सहकार नगरसेवक आहेत त्यांचा फंड घ्यायचा, नाव आपलं टाकायचं, नारळ फोडायचं. आमदारांचा फंड आला, नारळ फोडायचा. समाज कल्याणचा फंड आला, नारळ, आणि मीच काम केलं. आयत्या पिठावर रांगोळी वाढायची, पुढच्या नगरसेवकाला दाबायचं, आणि मी किती शहाणा, मी किती हुशार आहे, मी किती विकास कामं करतो हे करायचं. तर जनता ह्या सगळ्या गोष्टी जाणत्या, एवढ्या प्रसंगी मी सांगतो. संजय काकांची प्रतिष्ठा पणाला लागली का तुमच्या पॅनलच्या बाबतीत? संजय काका जिल्ह्याचे 2 वेळा खासदार आहेत, आमदार आहेत, ते जिल्ह्याचे नेते आहेत. ते एवढ्या खालच्या लेवलला त्यांनी लक्ष घालणार नाहीत, म्हणजे प्रतिष्ठा लावणार नाहीत. एक मी त्यांचा कार्यकर्ता आहे, ह्या भागात त्यांच्यासाठी अनेक कार्यकर्त्यांनी त्यांच्यासाठी काम केलेलं आहे. म्हणून एक चांगल्या कार्यकर्त्याच्या पाठीमध्ये उभा राहायचं, चांगल्या लोकांच्या पाठीमध्ये उभा राहायचं, म्हणून काका आम्हाला ताकद देत आहेत. एवढ्या प्रसंगी मी सांगतो. खासदारकीचा वचपा काढायला वचपा असा काय विषय नाही. वचपा काढायला त्यांनी मागच काढू शकले असते. वचपा काढायला त्यांना 2 मिनिटाचं काम आहे. जिल्ह्याला माहिती आहे संजय काका पाटील काय आहे. एवढे वाट बघत बसले नसते त्यांनी. आम्ही चांगली कार्यकर्ते आहे, काम करतो आहे. आमच्यातली लोकं काय 4 लोकं काकांना सांगतात, बा पोरं धडपडणार आहेत, काम करणार आहेत, आणि तुम्ही त्यांना साथ दिली पाहिजे. म्हणून काका, आणि योगायोगानं आम्ही आज राष्ट्रवादीमध्ये आलो, ते पण राष्ट्रवादीत आहेत, एकच पक्ष आमचा, त्यामुळे त्यांनी आम्हाला सहकार्य करायला. आपण या ठिकाणी प्रभाग क्रमांक 3 मध्ये होतो, आणि इथं अजित पवार यांच्या राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या पॅनलची या ठिकाणी संयुक्तिक प्रचार रॅली, मोटरसायकल रॅली या ठिकाणी काढलेली आहे. आणि या ठिकाणचे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार दिगंबर जाधव यांनी या ठिकाणी गंभीर असे आरोप केलेले आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात नेमके अनेक काय आरोप होतात, आणि प्रभाग क्रमांक 3ची जनता नेमकं कुणाच्या पदरामध्ये कौल देते हे पाहणं आता उत्सुक्याचं ठरणार आहे. कॅमेरामन राहुल सोबत मी राजेंद्र कांबळे, महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज, मिरज.